तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येतेय। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी बहुचर्चित जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी या प्रकरणाची इनसाइड स्टोरी आता लोकशाही मराठीवर आहे। शुक्रवारी रात्री राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले, तर या भेटीत पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समजतीये। देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन दुसऱ्या दिवशी शनिवारी मोहोळ हे संध्याकाळी 5 वाजता जैन बोर्डिंग मध्ये दाखल झाले। जैन मुनींशी त्यांनी चर्चा केली आणि जैन समाजाला त्यांनी शब्द दिला। त्यानंतर मोहोळ यांनी गोखले कन्स्ट्रक्शन इथे विशाल गोखले यांना व्यवहारातून माघार घेण्याची सूचना केली आणि त्यानंतर विशाल गोखले यांनी H&D ट्रस्टला सकाळी 11 वाजता मेल केला आणि माघार घेत असल्याचं सांगितलं। या संदर्भात मोहोळ यांनी राजू शेट्टी यांच्याशी देखील फोनवरून माहिती दिली आणि रविवारी रात्री 11:30 वाजता राजू शेट्टी पत्रकार परिषद घेऊन व्यवहार रद्द होत असल्याची घोषणा केली गेली। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, आता ही इनसाइड स्टोरी आपल्या लोकशाही मराठीच्या हाती लागलेली आहे, काय आहे या संदर्भातील अधिक अपडेट? खरं तर गेल्या 2 दिवसांमध्ये ज्या पद्धतीने वेगवान घडामोडी या जैन बोर्डिंग संदर्भातल्या घडलेल्या आहेत त्याची माहिती समोर आलेली आहे। 2 दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवारी रात्री उशिरा मुरलीधर मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। तातडीची ही भेट घेऊन या जैन बोर्डिंगच्या वादासंदर्भातली चर्चा आहे ती झालेली आहे आणि कुठेही हा वाद वाढू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सूचना दिल्या आणि मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन मुरलीधर मोहोळ हे शनिवारी संध्याकाळी 5 वाजता तातडीनं जैन मुनींच्या भेटीला गेले। तिथं त्यांना शब्द दिला की जैन समुदायाची जी मागणी आहे त्याच्या बाजूने मी आहे आणि ती मागणी पूर्ण होईल, या व्यवहारामध्ये काय तोडगा काढता येईल असंही त्यांना शब्द दिला। आणि त्या शब्दानंतर मुरलीधर मोहोळ यांनी गोखले कन्स्ट्रक्शन जे विशाल गोखले आहेत, मुरलीधर मोहोळ यांचे मित्र आहेत, भागीदार आहेत, त्यांना सुद्धा या व्यवहारातून माघार घेण्याच्या सूचना दिल्या, कारण की याचे पडसाद हे राजकीय सुद्धा उमटू लागलेले होते आणि त्यामुळे विशाल गोखले यांना त्यांनी सूचना दिल्यानंतर काल सकाळी विशाल गोखले यांच्या कन्स्ट्रक्शन कडून एक मेल हा H&D बोर्डाला देण्यात आला, ज्याच्यामध्ये या व्यवहारातून आपण माघार घेतोय आणि हा जो व्यवहार झालेला आहे तो थांबवावा आणि 230 कोटी रुपये जे ट्रस्टीला गोखले यांनी दिलेले आहेत ते माघारी द्यावे असा मेल त्यांनी केलेला होता। हा मेल ज्यावेळेस राजू शेट्टी यांना मिळाला त्यानंतर राजू शेट्टी यांनी तातडीनं रात्री 11:30 वाजता पत्रकार परिषद घेत हा व्यवहार आहे तो रद्द होतोय आणि गोखले कन्स्ट्रक्शन यामध्ये माघार घेतलेली आहे आणि त्यामुळे जैन समुदायाचा हा मोठा विजय झालेला आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं। सगळी ही इनसाइड स्टोरी आहे ती आता आपल्या हाती आलेली आहे आणि नेमकं 2 दिवसामध्ये कशा पद्धतीने सूत्र हल्ली आहे आणि अखेर जैन समुदायाला हा मोठा दिलासा मिळालेला आहे आणि वादात अडकलेले मुरलीधर मोहोळ हे कुठेतरी आता समोर आलेले पाहायला मिळतात। त्यांनी जी भूमिका घेतलेली होती त्याच्यामध्ये कुठेतरी यश सुद्धा आलेलं पाहायला मिळते। दुसरीकडे रवींद्र दंगेकर यांनी जो आक्रमकपणा मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधातला घेतलेला होता तो सुद्धा आता कुठेतरी कमी झालेला पाहायला मिळतोय। जी निश्चितच अमोल, खरं तर हा आता माघार घेतलेली आहे गोखले यांनी, परंतु राजू शेट्टी पूर्णपणे समाधानी नाहीयेत, व्यवहार पूर्णपणे रद्द झाला पाहिजे असं त्यांचं मत आहे। खरं तर जरी गोखले कन्स्ट्रक्शन कडून हा व्यवहार माघार घेत असल्याचं सांगितलं असलं तरी दोन्ही बाजूने हा व्यवहार माघार घेणं हे महत्वाचं आहे। आता ट्रस्ट नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं आहे, कारण विशाल गोखले यांनी 230 कोटी रुपये या ट्रस्टला दिलेले आहेत। मात्र आता हा सगळा पेच आहे तो धर्मादाय आयुक्तांच्या दारामध्ये आहे आणि त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी सुद्धा हे 230 कोटी रुपये जे ट्रस्टला मिळालेले आहेत ते गोठवलेले आहेत आणि त्यामुळे विशाल गोखले कन्स्ट्रक्शनला 230 कोटी रुपये तातडीनं मिळणार नाहीये। त्याच्यावरती सगळी जी कायदेशीर प्रक्रिया असेल ती पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर हा सगळा कायदेशीर प्रक्रियेचा भाग पूर्ण झाल्यानंतरच हे 230 कोटी रुपये त्यांना परत दिले जाऊ शकतात। पण आता सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे ती ट्रस्टची असणार आहे। ट्रस्ट नेमका आता याच्यामध्ये काय भूमिका घेतं ते सुद्धा या व्यवहारातून माघार घेतात का, म्हणजे जो व्यवहार
गोखले कन्स्ट्रक्शन आणि या H&D ट्रस्ट मध्ये झालेला आहे. त्याच्यातून ते बाहेर पडतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे, कारण की याच्यामध्ये कालावधी खूप गेलेला आहे, पैसे सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च झालेले आहेत आणि त्यामुळे ट्रस्ट नेमका आता काय म्हणतं हे पाहणं महत्वाचं आहे. त्याच्यावरच राजू शेट्टी यांनी सुद्धा महत्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे. जोपर्यंत उतारावर जैन बोर्डाचं नाव हे पुन्हा लागत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे, कारण की सध्या फक्त विशाल गोखले कन्स्ट्रक्शन कडूनच या व्यवहारामध्ये माघार घेण्यात आलेली आहे, पण ट्रस्टींकडून त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे अद्यापही समोर आलेलं नाही आणि त्यामुळे हा पेच कायम आहे. जरी हा व्यवहार रद्द करण्याची भूमिका ही विशाल गोखले कन्स्ट्रक्शनने घेतलेली असली तरी मात्र आता ट्रस्ट नेमकं काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं आहे. जी, निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.